त्रास देणाऱ्या लोकांना हँडल करायचे उपाय. 1. स्वतःहून कोणतीही गोष्ट त्रास देणाऱ्या लोकांना शेअर करू नका. आज आपल्या जवळचं आहे असे दाखवून ऐकून घेतात आणि वेळ आल्यावर मात्र 100% त्याचा गैरवापर करतात. आपल्या जवळच्या माणसाबद्दल तर चुकूनही त्यांच्याजवळ काही सांगू नका. कारण आपलीच माणसं आपल्या विरोधात करायला त्यांना खूप छान जमतं. एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर याबद्दल काही बोलू नये, म्हणजे त्याच्यापुढे आपल्याशी चर्चा करायचा टॉपिक कमी होतो. त्यांच्याशी कधीही नजर चुकवून बोलू नये. त्यांचा गैरसमज होतो की आपण त्यांना घाबरतोय. हे त्यांना कुठे माहीत आहे की आपले डोळे त्यांचा तिरस्कार करतात ते, म्हणून बघत नाही. ही माणसं आपल्याला काही बोलल्यावर काही जोक ऐकल्यासारखं दाखवावं. मग जरीही तुम्हाला त्या गोष्टीचं टेन्शन आलं असेल तरीही. तुम्ही कुठल्याही अडचणीत असाल तरीही त्यांच्यासमोर सर्व गोष्टी चांगल्याच आहेत असं दाखवा. त्यांना समजले की आपण कुठल्या तरी त्रासात आहोत तर मग झालं, लोहा गरम है हातोडा मार दे असं होतं. 2. लहरी माणसांवर टीका करणं बंद करा. तुम्ही एखाद्या गोष्टीला जेवढे महत्त्व द्याल तेवढी तुमची एनर्जी त्या गोष्टीचा विचार करण्यात खर्च होते. तुम्हाला ज्यांच्या वागण्याचा त्रास होतो अशा व्यक्तींचा सतत विचार करू नका, कारण मनी वसे ते स्वप्नी दिसे. त्यांचं वागणं मनात धरून ठेवाल तर कोणत्याही कामात एकाग्रता साधता येणार नाही. तेच विचार सारखे सारखे मनात येतील. याचा त्रास त्यांना नाही तर तुम्हालाच होईल. जेव्हा अशी माणसे भेटतात ना, तेव्हा त्यांच्या विचित्र वागण्यामुळे आपल्या मनात एक प्रकारचं वादळ सुरू होतं आणि या सगळ्या त्रासदायक भावना कोणाला तरी सांगून मोकळं व्हावं असं तुम्हाला वाटतं. म्हणून तुम्ही सतत त्या व्यक्तीने तुमच्याशी केलेलं अयोग्य वर्तन, तुमच्यावर झालेला अन्याय आणि झालेला मानसिक कोंडमारा इतरांना सांगता. यामागे इतरांकडून आपण कसे योग्य आहोत यावर शिक्कामोर्तब करून घेणे ही सुद्धा एक इच्छा असू शकते. 3. अशा लोकांना टाळू नका. टाळून किती टाळणार? कधी ना कधी समोरासमोर यावंच लागेल. त्यापेक्षा त्यांना फेस करायला शिकावे. ही माणसे जे काही सांगणार आहेत ते ऐकायच्या आधीच स्वतःच्या मनाला सांगून ठेवावे की ही व्यक्ती 100% नाही तर 200% आपल्याला तणाव येईल असेच बोलणार आहे किंवा सांगणार आहे. यानंतर ती व्यक्ती बोलून गेल्यावर स्वतःला थोड्या वेळापूर्वी समजावलं होतं ना ते आठवावं की वाटलंच होतं मला ही असंच काहीतरी बोलेल. तो स्वतः काही सांगून देत नाही किंवा विचारूही देत नाही. आपण मात्र त्यांच्याशी एका शब्दाचा कम्युनिकेशन ठेवायचं, जसं की हो, बरोबर, बर, ठीक, अच्छा, चालेल, आहे, अशा प्रकारे. याचा फायदा असा की कुत्रा भुंकून किती भुंकेल, थकल्यावर शांत बसेल. तो जे काही सांगतोय ते उत्सुकता दाखवू नये. आपण ऐकण्यात कमी इंटरेस्ट घेतला तर त्या व्यक्तीचं बोलणंही आपोआपच कमी होईल. 4. तापदायक माणसांना धन्यवाद द्या. तुम्हाला वाटेल हे की असं कसं काय शक्य आहे? आपल्याला एवढा त्रास देणाऱ्या माणसांना का धन्यवाद द्यायचे, का थँक्स म्हणायचं? तर थोडासा खोलवर विचार करा. जी माणसं आपल्या साध्या वागण्यातून, बोलण्यातून इतरांना सतत छळत राहतात त्यांच्याकडून आपण बरंच काही शिकू शकतो. त्यांच्या वर्तनामुळे आपल्याला जो त्रास होतो त्यातून हेच शिकायचं की आपण इतर कोणत्याही व्यक्तीशी असं वागायचं नाही. बेतालपणे न बोलणे, इतरांच्या मताचा आदर करणे, दुसऱ्यांच्या भावना समजून घेणे किती महत्त्वाचं आहे हे त्यांच्या बोलण्यातून समजतं. आपल्याला जीवनातील एवढी मोठी शिकवण दिली म्हणून आपण त्यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत ना. थोडक्यात सांगायचं तर ही माणसं आपल्याला कृतज्ञता म्हणजेच काय हे शिकवतात. आणि जेव्हा आपल्याला आयुष्यातील प्रत्येक लहान-सहान गोष्टींबाबत कृतज्ञता वाटू लागते तेव्हा आपली नजर स्वच्छ होते. मग कुठलाही वाईट प्रसंगातून काय चांगलं तेवढंच निवडायचं हे मला कळतं. एकदा का ही समज आली की कितीही तिरसट, विक्षिप्त आणि लहरी व्यक्तींशी तुम्ही संवाद साधू शकता. त्यांच्याशी आवश्यक तेवढं बोलून आपलं काम करू शकता. कारण आता त्यांची वाईट बाजू ही तुमच्यासाठी एक जीवनाचा धडा झालेली असते. त्यांच्या वाईटपणातून धडा घेऊन तुम्ही चांगुलपणा
अंगी बाणवत असता, म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद द्या. तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्यात मोठा हातभार लागलेला असतो. कमळाचेच उदाहरण घ्या. आजूबाजूला इतका चिखल असतो, पण कमळ काही फूल सोडू देत नाही. 5. स्वतःच्या मनात चुकीच्या विचारांना थारा देऊ नका. नकारात्मक माणसं तुमच्या आयुष्यात आली की त्यांची संगत तुमच्या मनात कटुता, संताप, निराशा निर्माण करतात. दररोज ही माणसे अवतीभोवती असली की या भावना अजूनच घट्ट मूळ धरतात. मग आपले मन नको त्या कल्पना करून जे प्रसंग वास्तविक घडलेले नाहीत ते सुद्धा मनात खेळ करू लागतात. त्या व्यक्तीला एखाद्या प्रसंगात मी असे उत्तर देईल, तिचासुद्धा असा अपमान करीन, अशा प्रकारचे विचार घडत राहतात आणि मग मन आपण जसं वळवू तसं वळतं. जे खाद्य मनाला देऊ त्यावर त्याचं पोषण होतं. मग जर सतत नकारात्मक माणसांचा विचार केला तर मनात तशाच भावना उत्पन्न होतात. त्यामुळे आपल्यावर सतत एक प्रकारचा मानसिक ताण राहतो, ज्यामुळे लवकर थकवा जाणवणे, कामात लक्ष न लागणे, चिडचिड होणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. म्हणूनच स्वतःच्या मनात या कल्पनांना थारा देऊ नका. यासाठी उत्तम उपाय म्हणजे या सर्व गोष्टींच्या मुळांवर घाव घालणे. म्हणजेच काय करायचं तर ज्या क्षणी तुमचं मन या विक्षिप्त माणसांच्या वागण्याचा विचार करून एखादा काल्पनिक प्रसंग रंगवणे सुरू करेल, त्याच क्षणी मनाला रोखायचं, त्याला पुढे जाऊ द्यायचं नाही. त्याचा मार्ग वळवून एखाद्या चांगल्या गोष्टींकडे न्यायचं. संगीत, वाचन, व्यायाम किंवा नवीन गोष्टी शिकणे यात मनाला गुंतवणे कधीही चांगले. यामुळे मनावरचा सततचा ताण कमी होईलच, पण कल्पनेतील भूत तुमच्या मेंदूचा भुगा करणार नाही. म्हणून आपल्याला जेव्हा तिरसट माणसांसोबत राहावं लागतं तेव्हा चांगले छंद जोपासणे खूप गरजेचं असतं. 6. या लोकांशी आपला आनंद, यश शेअर करू नका. असे लोक आपल्या तोंडावर अभिनंदन करतात आणि या आनंदाला कसं विरजण लावायचं याची तयारी करतात. ही माणसं इमेज कॉन्शियस असतात, बदनाम व्हायला घाबरतात आणि स्वतःची खोटी इमेज घेऊन फिरतात. तेव्हा 4 लोकांमध्ये मुद्दाम होऊन ते आपल्याशी चांगलं बोलतात. सर्वात म्हणजे अशा लोकांकडून कधीही चुकूनही आर्थिक मदत घेऊ नये, म्हणजे उगाचच त्याला टॉलरेट करण्याची गरज नाही. हे लोक ठरवून येतात एक टार्गेट घेऊन की ह्या आपल्याला मनातून कसंही करून अस्थिर करायचं. यावेळेस त्याच्या गोष्टी ऐकण्यापेक्षाही महत्त्वाची कामं आहेत हे दाखवले पाहिजे. ही माणसं समोर आल्यावर डोक्याचं आणि मनाची दारं लावून घ्यायची आणि डस्टबिन ओपन करून ठेवायचं, जेणेकरून तो जे काही निरर्थक बोलेल ते आपल्या डोक्यात, मनात न जाता सरळ डस्टबिनमध्ये जाईल. धन्यवाद.